लातूरच्या भाजपमध्ये चाललंय काय असा सवाल अनेकांना पडलाय आणि त्याचे कारण काय आहेत ते शोधण्याचा आज प्रयत्न असेल. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील सर. मागील काही दिवसांमध्ये अनेक निवडणुका झाल्या. निवडणुकांचं जे आहे ते श्रेय अनेकांनी घेतलं. अनेकांनी सांगितलं की आम्ही विष प्यायलोय. राजकीय जी गणित झाली किंवा पराभव झाले यामुळे आपण राजकीय विष प्यायल्याचं देखील वक्तव्य भाजपमध्ये झाले. या सगळ्यावर बोलण्यासाठी आज माझ्यासोबत राजू पाटील सर. नमस्कार. नमस्कार. काय घडतंय लातूरच्या भाजपमध्ये? सगळं अलबेल आहे असं वाटतंय का? दाखवतात वेगळं आणि आहे काही वेगळं असं आहे? लातूरची भारतीय जनता पार्टी महापालिका निवडणुकीच्या अगोदर, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर जशी होती तशीच आहे. काय फार मोठा बदल वगैरे त्यात झालाय अशी परिस्थिती नाही. पुन्हा तीच गटबाजी लातूरमध्ये आहे. प्रत्येक नेता मी कसा मोठा आहे किंवा माझ्यामुळे लातूर जिल्ह्याची भारतीय जनता पार्टी कशी चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता तुम्ही विष पिल्यात असं काहीतरी विधान केलात. मला वाटतं संभाजी पाटील विधान आहे ते परवा एका कार्यक्रमात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या मुहूर्तावर बोलताना असं म्हणाले की मी विष प्यालं. पराभवाचं विष, राजकीय विष. भानगड अशी आहे की पराभव झाल्यानंतर तुमची इच्छा असो नाही तर नसो तुम्हाला ती प्यावंच लागतंय. ते मग ते विष आहे का अमृत आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं. पण तो तुम्हाला ते पिणं हे क्रमप्राप्त आहे. तुमच्यावर हे विष पिण्याची पाळी तुमच्यावरच काय आली? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पराभव हा संभाजी पाटलाचा पराभव कसा होऊ शकतो एकट्याचा? हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा पराभव आहे. मग त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील असतील, अर्चना पाटील असतील, देवीदास काळे असतील किंवा ही सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी आहे. या सगळ्यांचं सामुदायिक दायित्व आहे. आणि हा पराभव हा भारतीय जनता पार्टीचा आहे. म्हणजे सगळ्यांचा म्हणून पराभव आहे. मग संभाजी पाटलांना तेवढं विष पिण्याची घाई का आहे की ते पुन्हा पुन्हा विषयाच्या निमित्तानं का होईना परंतु मीच लातूरच्या भारतीय जनता पार्टीचा प्रमुख आहे हे दाखवण्याचा पद्धतीचं सगळं सुरू आहे. मालकीयत्व असावं एखाद्या पार्टीवर किंवा पक्षावर, मालकीयत्व सिद्ध करण्यासाठी किंवा प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी विषयाचं विधानच त्या अर्थानं केलं असलं पाहिजे असं मला वाटतं की मी सगळ्या पराभवाचं विष मी प्यालो म्हणजे मी प्रमुख आहे. खरं म्हणजे काही कारण नाही असं विष पिलो म्हणायचं. पराभवाची कारण सांगताना तुम्ही काय सांगायची, तुम्हाला जे वाटला ते सांगाल. तुम्हाला काय विरोध नाही आमचा. वंचितमुळे पराभव झाला का काँग्रेस हा तुमचा विषय. तुमचा पराभव झाला ही गोष्ट पक्की खरी आहे. परंतु पराभव विजय झाला तर मग पुन्हा माझा झाला आणि पराभव झाला तर मी विष पिलं. म्हणजे तुम्ही लोकांना पराभव सुद्धा इतरांना वाटून देऊ इच्छित नाही. इतकी लातूरची भारतीय जनता पार्टी तुम्ही स्वयंकेंद्रित ठेवण्याचा प्रयत्न करताय असा त्याचा अर्थ आहे पूर्णपणे. पराभवाचा वाटा सुद्धा दुसऱ्याला नको, तोही मलाच. विजयाचा वाटा मलाच. मग हे बाकीचे कोण आहेत सगळे? ते भारतीय जनता पार्टी करतात काय? अजित पाटील करतात काय? अर्चना पाटील करतात काय? देवदास काळे करतात काय? किंवा अजून त्यांचे जे नगरसेवक लोक आहेत हे करतात काय नेमकं? यांचा काय आहे का नाही? कशा पद्धतीने ही अंतर्गत गटबाजी जी आहे ते सुरुवात झाली? केव्हापासून ही सगळी सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतंय? भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक गट तट आणि प्रत्येकाचा एक चमू झाल्याचं पाहायला मिळतंय का? मुळात अर्चना पाटील भारतीय जनता पार्टीत यायला नको असंच भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना, ज्येष्ठ नेत्यांना वाटत होतं. आणि ज्या क्षणाला अर्चना पाटलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय तेव्हापासून अर्धी भारतीय जनता पार्टी अस्वस्थ झालेली आहे. आता ती का झाली आहे? त्यांना असं वाटतं कदाचित की अर्चना पाटलाला महत्व येईल, आपलं महत्व कमी होईल, आपली संधी जाईल. अनेक राजकारणामध्ये अनेक गोष्टी होतात. त्यामुळं अर्चना पाटलांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीत झाल्यापासून भारतीय जनता पार्टी वाढण्याऐवजी ती आकसत चाललेली पूर्णपणे. अर्चना पाटलाला एवढी प्रचंड मतं पडली असं म्हणाल आपण. ती अर्चना पाटलाची मतापैकी 40,000 मतं ही एकट्या अर्चना पाटील यांची आहेत. आणि भारतीय जनता पार्टीची जेवढी मतं या अगोदरच्या निवडणुकीमध्ये होती तेवढीच ती कायम आहेत. त्यामध्ये काही फारसा बदल झाला नाही. ती पर्सनली अर्चना पाटील म्हणून किंवा चाकूरकर फॅमिली म्हणून किंवा अमित देशमुखांना थोडा तरी विरोध करण्याचा जे काही मधल्या काळात लोकांनी प्रयत्न केला तो विरोध म्हणून त्यांचं मताधिक्य वाढलेलं. ते काय भारतीय जनता पार्टीच्या कमळाचं मताधिक्य आहे असा गैरसमज जर कोण करत असेल तर मला वाटतं ते पूर्ण भारतीय जनता पार्टी अर्चना पाटील चाकूरकर यांना थोडस लगेच देते का? किंवा थोडीशी सहानुभूती म्हणून किंवा प्रभावानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन काय साध्य करू इच्छिते? कोणती जबाबदारी दिली जरा खुलासा कराल तुम्ही मला? त्यांना मराठवाड्याचं उपाध्यक्ष केलं किंवा महाराष्ट्राचं, त्यानंतर आता सोलापूरची देखील याला जबाबदारी म्हणायचं का याला प्रमोशन म्हणायचं काय म्हणायचं? याला काय अनालिसिस याची सेवा करायला लावलेली पुन्हा
त्या माध्यमातून लिंगायत मतं आपल्याकडे कशी आकर्षले जातील हा प्रयोग भारतीय जनता पार्टी करते. अर्चना पाटलाचा पुरेपूर वापर करून घेते. अर्चना पाटलाच्या पराभवानंतर अर्चना पाटलांना जर पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं किंवा त्यांना संधी द्यायची काम करायची किंवा ज्याला आपण राजकारणामध्ये ताकद देण्याचा म्हणतो, ताकद द्यायचा विचार भारतीय जनता पार्टीने केला असता तर राज्यसभेसाठी त्यांचा विचार का नाही झाला? विधान परिषदेसाठी उद्याचा त्यांचा विचार का नाही होत? का घोषणा करत नाही भारतीय जनता पार्टी राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी? या जबाबदारीला कोण खात आहे मला सांगा. भारतीय जनता पार्टी या सगळ्यांना वापर करून घेते असं 100% भारतीय जनता पार्टी लिंगायत नेत्यांचा सोलापूर पासून ते नांदेडच्या कोपऱ्यापर्यंत हा जो पूर्णपणे लिंगायत त्यामुळे सोलापूरची जबाबदारी त्यांच्यावर सगळं मतांचं ध्रुवीकरण व्हावं. बस अगदी तिथं चाकूरकरांची खूप मोठी इज्जत आहे सोलापूरला. चाकूरकर हे नाव तिथं खूप आदराने घेतलं जातं म्हणून त्यांच्यावर लागली. सोलापूरची भारतीय जनता पार्टीची अवस्था सध्या ठीक नाहीये. तिथे यांना पाठवून पक्ष पूर्णपणानं वाढवण्याचा किंवा लिंगायतांना अधिकाधिक आकर्षित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. ते बळ देणार नाहीये, उलट त्याला ते कामाला लावत आहेत. आता येऊया रमेश कराड असतील किंवा आमदार अभिमन्यू पवार असतील, यांची देखील 2 गट झाल्याचं पाहायला मिळते. ज्यावेळेस काही सभा असतात किंवा कार्यक्रम असतात एकत्रित दिसतात, खरे हसतात देखील, पण त्या हसण्यामागं एकीचं बळ किंवा एकीपणा आहे असं वाटतंय का तुम्हाला? प्रत्येकाला मंत्री व्हायचंय, संभाजी पाटलाला मंत्री व्हायचंय, अभिमन्यूला व्हायचंय, रमेश कराडांना व्हायचंय. आता हे सगळे एकत्र कसं काय नांदतील? नांदणार असतात. त्यांच्यात गटबाजी आहे का? 100% आहे. कितीही खुलासा केला त्यांनी गटबाजी नाही तर ते तसं नसतं, ते गटबाजी आहेच. हे व्यासपीठावर एकमेकांचं कौतुक करतात, परंतु जरा बाजूला गेलं की मग ते चालू करतात बाकीचा सगळा काय कार्यक्रम असतो तो, आणि त्याला कोणीच कमी जास्त नाहीये, सगळे सारखेच आहेत. यामुळे सगळा निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळाला. निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये मोठा पराभव सामोरं जावं लागलं. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये बहुसंख्य म्हणजे मोठा पक्ष असलेला भाजप 18 जागेवरती समाधान मानावं लागलं. 18 जागेवर 50% खाली गेला भारतीय जनता पार्टी. आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष जरी जिल्हा परिषदेवर बसला असला तर तो भारतीय जनता पार्टीच्या कष्टाचं यशाचं ते फळ नाही. ते केवळ राष्ट्रवादीच्या आधारावर, जसं केंद्रामध्ये मोदींनी दुसऱ्या कुबड्या घेऊन सत्ता स्थापन केली, तीच पाळी भारतीय जनता पार्टीची लातूरमध्ये आली. बघा, भारतीय जनता पार्टीचं या 5 वर्षामध्ये पूर्णपणानं 5 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या पदरात खरंच यश पडले का असा जर आपण विचार केला तर खूप मोठा पराभव त्यांचा झालाय. शहरामध्ये महापालिका ताब्यात होती, ती त्यांच्या पूर्णपणे ताब्यातून गेलेली आहे. आणि 36 जागा भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेच्या निवडून आणल्या होत्या. आता त्यांना 50% त्यांना यावं लागलंय. ही म्हणजे रास होत चाललाय भारतीय जनता पार्टीचा. हे यश नाही. आता मग कोण नेतृत्व आहे लातूरमध्ये? भाजपच्या हाच मुद्दा. म्हणून संभाजीराव असं स्टेटमेंट करतात की मी पराभवाचा विष पिलेला आहे, मला हा सगळा त्रास सहन करावा लागतोय, लोक हे सगळे मला बोलतात. म्हणजे ते पुन्हा भारतीय जनता पार्टी आपल्या भोवती केंद्रित करण्याचं. संभाजी पाटील निलंगेकरांचं वर म्हणजे राज्यस्तरावरती थोडस वजन आहे आणि त्या वजनाचा वापर देखील करतात असं वाटतंय का? आणि त्यातूनच असे वक्तव्य करून कुठेतरी सहानुभूती मिळवू इच्छितात असं वाटतंय का? नाही, त्यांचं राजकीय वजन आहेच किंवा ते होतही. निलंगेकर परिवाराचं वजन भारतीय जनता पार्टीमध्ये एकेकाळी खूप मोठं होतं. मला वाटतं ते आजही असायला हवं आहे. आता तो आहे का कमी जास्त आपल्याला आज जाऊन थोडंसं पाहावं लागेल. सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात का वगैरे नाही. तसंच तर पराभव झाल्यानंतर तो कोणाच्या तरी माथ्यावर मारणे, जसा ते वंचितच्या माथ्यावर मारतायत. खरं तर हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा, त्याने घातलेल्या गोंधळाचा, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या चुकीच्या स्टेटमेंटचा याचा पराभव आहे. पण ते काय तर वंचितमुळे असं घडलं, वंचितमुळे तसं घडलं, हे रडगाण आहे, याला काही अर्थ नाही. पराभव झालाय तो भारतीय जनता पार्टीचा झालाय. लोकांनी अमित देशमुखला स्वीकारलंय आणि संभाजी पाटलाला सहज तिथे नाकारलेला आहे. संभाजी पाटलाला का नाकारला असं मी विधान केलं, भाजपला नाकारला असं का म्हणत नाही. पण संभाजी पाटील सगळं श्रेय स्वतःच घेतात. म्हणजे विष सुद्धा मी पेलो, विष सुद्धा ते इतरांना पिऊ देत नाहीत. हे खरं म्हणजे भाजपला बघितलं पाहिजे लातूरच्या, की संभाजी पाटील तुमच्या वाट्याला विष सुद्धा येऊ देत नाहीत. याचा अर्थ नेमका काय आहे हे सगळ्या भारतीय जनता पार्टीने समजून घेण्याची आवश्यकता आहे. काय असणार आहे स्ट्रॅटेजी? आणि पुन्हा एकदा उभारी घेईल असं वाटतंय भाजप येणाऱ्या काही निवडणुका, आता ग्रामपंचायतीच्या असतील, आणि पुढच्या 2-3 वर्षाची रणनीती काय असणार आहे? भाजप आणि निवडणुका हे मोठं गणित न सुटणारं कोड आहे. की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
या थोड्याशा प्रामाणिकपणावर लढल्या जातात. विधानसभेपासून पुढच्या निवडणुका ह्या वेगळ्या पद्धतीने लढल्या जातात. अनेक ठिकाणी अनेक मुद्दे समोर येतात, त्यावर आपण चर्चा नको करायला. भारतीय जनता पार्टीची ताकद जिल्ह्यामध्ये वाढेल का, याच्यापेक्षा काँग्रेसची ताकद वाढते ना, हा सगळ्यात महत्वाचा चर्चेचा विषय आहे. की संपलेली काँग्रेस, अहो औषधासारख्या ठिकाणी नगरपालिकेला एक नगरसेवक काँग्रेसचा निवडून येत नाही एका प्रभागामध्ये, त्या तालुक्यामध्ये 5 जागा जिल्हा परिषदेच्या येतात. याचा अर्थ काय? निलंग्यामध्ये काँग्रेसच्या जागा येतात, देवणीमध्ये काँग्रेसच्या जागा येतात. कसं पाहायचं या सगळ्या? किंवा लातूर ग्रामीण मध्ये जिथे रमेश कराडांसारखा एक अत्यंत मोठा नेता आहे, त्यांनी धीरज देशमुखांना पराभूत करून विजय मिळवला, आणि 8 जागा धीरज देशमुख लातूर ग्रामीण मधून काढत आहेत. म्हणजे काँग्रेसचा जो ग्राफ आहे, हा ग्राफ हळूहळू आता वाढत चाललेला आहे, आणि भारतीय जनता पार्टीचा ग्राफ हा डाऊन होत चाललेला आहे. एकूणच हे होते राजू पाटील सर. प्रत्यक्ष जर बघितलं तर प्रत्येकाला मंत्री व्हायचंय, मंत्रीपदाच्या लालसेसाठी या ठिकाणी गटबाजी होताना दिसते, आणि त्यातूनच भारतीय जनता पार्टीमध्ये कुठंतरी मतभेद असल्याचं प्रामुख्याने समोर येत आहे. आणि त्यामुळं अनेक जण विष प्यायलं सारखे शब्दप्रयोग करतायत, आपला पराभवाचं कारण सांगतायत, आणि यातूनच भारतीय जनता पार्टीमध्ये गोंधळ असल्याचं लातूरमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर.